मित्रांनो नमस्कार. मित्रांनो, महाभरतीच्या सर्व नवनवीन घडामोडीसाठी, अपडेटसाठी आणि एज्युकेशनल व्हिडिओसाठी एकदा आमचे चॅनल सबस्क्राईब करून घ्या. मित्रांनो, पुढच्या महिन्यात वनरक्षक या पदासाठी भरती आहे, त्याचा पेपर आहे आणि त्यालाच उद्देशून आम्ही वनरक्षक या पदासाठी जवळजवळ 10 मार्काला पर्यावरणावर, त्याचप्रमाणे महाराष्ट्राच्या भूगोलावर 10 मार्काला विचारले जाणार आहे आणि त्याला उद्देशून तुमच्यासाठी नवनवीन व्हिडिओ आम्ही तयार करीत आहोत. या अगोदर भूगोलाचे काही व्हिडिओ आम्ही आमच्या चॅनलवर तुमच्यासाठी अपलोड केलेले आहे, ते तुम्ही बघून घ्यावे. आणि हा विशेष करून वनसंपत्तीवर, महाराष्ट्रातील वनसंपत्तीवर, खनिज संपत्तीवर आणि राष्ट्रीय उद्यानावर हा व्हिडिओ आहे. हा तुमच्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे. सर्व स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ अत्यंत उपयुक्त आहे. तर सुरू करूया आपण महाराष्ट्राचा भूगोल. प्रश्न पहिला आहे, महाराष्ट्रात मॅंगनीजचे प्रमुख साठे कोणत्या जिल्ह्यात आहे? तर महाराष्ट्रामध्ये प्रामुख्याने मॅंगनीजचे जे साठे आहे ते भंडारा व नागपूर या जिल्ह्यामध्ये एकवटलेले आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रेड्डी या ठिकाणी कोणत्या खनिजाचे साठे महत्त्वाचे आहे? तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रेड्डी या ठिकाणी प्रामुख्याने लोह खनिजाचे साठे महत्त्वाचे आहे. त्यानंतरचा प्रश्न, इतर जिल्हे बघू जिथे लोह खनिजाचे साठे मिळते. तर चंद्रपूरमध्ये सुद्धा लोह खनिज मिळते. गडचिरोली, भंडारा, गोंदिया आणि नागपूर या जिल्ह्यातसुद्धा लोह खनिज मिळते. मित्रांनो, या व्हिडिओचे तुम्ही नोट्ससुद्धा तयार करू शकता, जेणेकरून रिव्हिजनसाठी तुम्हाला चांगले उपयोगी पडेल आणि समोर तुम्हाला रेफरन्स बुक वाचण्याची गरज नाही. कारण हा जो डाटा आहे हा रेफरन्स बुकमधूनच तुमच्यासाठी तयार केलेला आहे. जे रेफरन्स बुक आपण तुम्हाला सांगितले आहे यूज करायचे आहे, त्यामधूनच हा डाटा आहे. तर त्यानंतरचा प्रश्न आहे, महाराष्ट्रात चुनखडीचे साठे सर्वात जास्त कोणत्या जिल्ह्यात आहे? तर महाराष्ट्रात चुनखडीचे साठे सर्वात जास्त आहे यवतमाळ या जिल्ह्यामध्ये. त्यानंतरचा प्रश्न आहे, त्यानंतर बघूया चुनखडीचे साठे कुठे कुठे आहे? तर महाराष्ट्रात चुनखडीचे साठे यवतमाळ या जिल्ह्यात सर्वात जास्त आहे आणि त्याचबरोबर गडचिरोली, चंद्रपूर, नागपूर, नांदेड, सांगली, अहमदनगर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी व सातारा या जिल्ह्यातसुद्धा चुनखडीचे साठे आहे. त्यानंतर महत्त्वाचा प्रश्न आहे, सौसर प्रस्तर समूहाशी निगडीत असलेले डोलोमाईटचे साठे फक्त महाराष्ट्रामध्ये कोणत्या जिल्ह्यात आहे? तर सौसर प्रस्तर समूहाशी निगडीत आहे हा डोलोमाईट आणि ते साठे महाराष्ट्रात फक्त एका जिल्ह्यामध्ये आढळते, तर ते आढळते नागपूर या जिल्ह्यामध्ये. त्यानंतरचा महत्त्वाचा प्रश्न बघूया, इतर जिल्हे कोणते आहे? यवतमाळ, रत्नागिरी, गडचिरोली आणि चंद्रपूर. आणि हे साठे फक्त महाराष्ट्रामध्ये आढळते, हे लक्षात असू द्या तुम्ही. सौसर प्रस्तर समूहाशी जे डोलोमाईट आहे त्याचे साठे फक्त महाराष्ट्रात आढळते आणि ते नागपूरमध्ये आहेत. त्याचबरोबर यवतमाळ, रत्नागिरी, गडचिरोली आणि चंद्रपूरमध्ये सुद्धा आढळते. त्यानंतर प्रश्न आहे, कायनाईट व सिलिमाईटचे साठे प्रामुख्याने कोणत्या जिल्ह्यात आढळते महाराष्ट्रामध्ये? तर भंडारा व गोंदिया या जिल्ह्यामध्ये कायनाईट व सिलिमाईटचे साठे प्रामुख्याने आहे. त्यानंतरचा महत्त्वाचा प्रश्न आहे, सिजियाम व वानाडियम सारखी दुर्मिळ मूलद्रव्ये कोणत्या जिल्ह्यात आढळते? तर भंडारा व गोंदिया या जिल्ह्यामध्ये सिजियम व वानाडियम सारखी दुर्मिळ मूलद्रव्ये आढळते. त्यानंतर प्रश्न आहे, महाराष्ट्रात खनिज संपत्तीचे प्रमुख क्षेत्र काय आहे? पूर्व विदर्भामध्ये, महाराष्ट्रामध्ये मॅक्झिमम खनिज संपत्ती मित्रांनो एकवटलेली आहे. विशेष करून दगडी कोळशाच्या भरपूर खाणी पूर्व विदर्भामध्ये आहे. त्यानंतर महत्त्वाचा प्रश्न आहे, भारतातील मॅंगनीजचे रिकामी जागा टक्के उत्पादन एकट्या महाराष्ट्रात होते, तर तब्बल 40% मॅंगनीजचे उत्पादन महाराष्ट्रात होते मित्रांनो, भारतामध्ये, एकट्या महाराष्ट्रात. त्यानंतर महत्त्वाचा प्रश्न आहे, महाराष्ट्रात मॅंगनीजचे साठे प्रामुख्याने कोणत्या जिल्ह्यात आहे? भंडारा, नागपूर या जिल्ह्यात प्रामुख्याने आहे. त्यानंतर काही प्रमाणात सिंधुदुर्गमध्ये सुद्धा आहे. याची ट्रिक आहे बघा, मंगलने नागपुरी भंडारा खाल्ला. तर मंगलने कशासाठी? मॅंगनीजसाठी नागपुरी नागपूर आणि भंडारा खाल्ला भंडारा जिल्ह्यासाठी. त्यानंतर महत्त्वाची ट्रिक, भारतातील लोह खनिज या साठ्यापैकी किती टक्के साठे महाराष्ट्रात आहे? तर भारतातील लोह खनिजापैकी जवळजवळ 20% साठे महाराष्ट्रात आहे. रेड्डी येथे आढळते सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये. देऊळगाव, गडचिरोली येथेसुद्धा साठे आहे लोह खनिजाचे. रत्नागिरी, चंद्रपूर येथेसुद्धा लोह खनिजाचे साठे आहे. त्यानंतर महाराष्ट्रात लोह खनिजदृष्ट्या समृद्ध जिल्हा कोणता आहे? तर चंद्रपूर हा जिल्हा महाराष्ट्रात लोह खनिजदृष्ट्या समृद्ध आहे. त्यानंतर
महाराष्ट्रामध्ये रिकामी जागाचे साठे उच्च प्रतीचे आहे. तर महाराष्ट्रामध्ये बॉक्साईट या खनिजाचे जे साठे आहे ना ते उच्च प्रतीचे आहे. ठाणे, रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर, सांगली, सातारा, पालघर या जिल्ह्यातसुद्धा बॉक्साईटचे साठे आहे. आणि महाराष्ट्रातील जे साठे आहे बॉक्साईटचे ते उच्च प्रतीचे आहे. आणि बॉक्साईट या धातूपासून ॲल्युमिनियम हा धातू तयार केला जातो खनिजापासून. त्यानंतर महाराष्ट्रात सर्वात जास्त खनिज संपत्ती कोणत्या जिल्ह्यात आहे? हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. महाराष्ट्रात जी सर्वात जास्त खनिज संपत्ती आहे ती विदर्भामध्ये चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये एकवटलेली आहे. आणि चंद्रपूर जिल्ह्यामध्ये तब्बल लोहखनिज, चुनखडी, ग्रॅनाइट, वालुकाश्म, बॅराइट व तांबे इत्यादी प्रकारचे खनिज संपत्ती आढळते. त्यानंतर अभ्रकाच्या दृष्टीने कोणत्या जिल्ह्यातील साठा महत्त्वाचा आहे? तर सिंधुदुर्ग या जिल्ह्यातील जो साठा आहे तो अभ्रकाच्या दृष्टीने महाराष्ट्रात खूप महत्त्वाचा आहे मित्रांनो. इतर जिल्ह्यातसुद्धा अभ्रक आढळते, नागपूर, चंद्रपूर आणि पूर्व विदर्भ इथेसुद्धा. त्यानंतर महाराष्ट्रात टंगस्टन कोणत्या जिल्ह्यात आढळते? फक्त महाराष्ट्रामध्ये टंगस्टन हे नागपूर जिल्ह्यामध्ये आढळते. त्यानंतरचा प्रश्न आहे, महाराष्ट्रात गॅलियम कोणत्या जिल्ह्यात आढळते? तर महाराष्ट्रात गॅलियम हे नागपूर जिल्ह्यामध्ये आढळते. त्यानंतर कोकणातील उंचावरील प्रदेशात जांभा जमिनीवर कोणती वने पाहण्यास मिळतात? जांभा जमीन म्हणजे जांभा मृदा मित्रांनो. जो आपला घाटमाथा आहे की नाही, जो आपला कोकण आहे, सह्याद्री पर्वत म्हणतो आपण. कोकणाच्या दिशेने जो सह्याद्री पर्वत आहे त्यालाच वेस्टर्न घाट म्हणतात. तर त्या सह्याद्री पर्वतावर जो घाटमाथा आहे त्यावर जांभा मृदा मोठ्या प्रमाणावर आहे. आणि तिथे त्या जांभा मृदेच्या परिसरावर वर्षारण्ये आहे. कोणती? वर्षारण्ये म्हणजे पावसामुळे तयार झालेली अरण्ये. त्यानंतर उपउष्ण कटिबंधीय सदाहरित वने रिकामी जागा पाऊस पडणाऱ्या प्रदेशात आढळतात. उपउष्ण कटिबंधीय सदाहरित वने रिकामी जागा पाऊस पडणाऱ्या प्रदेशात आढळतात. तर ती 200 सेंटीमीटरपेक्षा जास्त म्हणजे खूप मोठ्या प्रमाणावर पाणी ज्या प्रदेशामध्ये पाऊस पडतो तिथे उपउष्ण कटिबंधीय सदाहरित वने आढळतात. तर अजून बघूया आपण उष्णकटिबंधीय निमसदाहरित अरण्य काय म्हणजे कुठे आढळते? तर उष्ण कटिबंधीय निमसदाहरित अरण्य जे आहे ते 200 सेंटीमीटरपेक्षा कमी पाऊस ज्या एरियामध्ये पडतोय तिथे आढळते. आणि महाराष्ट्रामध्ये प्रामुख्याने किनारपट्टीचे जे ठिकाणं आहे, मुंबईची किनारपट्टी, त्यानंतर इतर जे रायगडची किनारपट्टी, सिंधुदुर्गची किनारपट्टी, रत्नागिरीची किनारपट्टी इत्यादी प्रदेशात, त्याचप्रमाणे आंबोली, लोणावळा आणि इगतपुरी. आंबोली सर्वात जास्त पाऊस पडतो इथे. लोणावळा, इगतपुरी या ठिकाणीसुद्धा उष्णकटिबंधीय निमसदाहरित अरण्ये आढळतात. त्यानंतर उपउष्ण कटिबंधीय सदाहरित अरण्ये कुठे आढळतात? तर उपउष्ण कटिबंधीय सदाहरित अरण्ये ही 250 सेंटीमीटरपेक्षा जास्त जिथे पाऊस पडतो महाराष्ट्रात तिथे आढळतात. आणि प्रामुख्याने बघा महाबळेश्वर, माथेरान, भीमाशंकर, गाविलगड टेकड्यावर हे आढळतात म्हणजे उंचवट्याच्या भागावर. ही थंड हवेची ठिकाणी आहे. त्यानंतर आर्द्र पानझडी किंवा मान्सून अरण्ये, तर ही कुठे आढळतात? ही ज्या एरियामध्ये 120 सेंटीमीटर ते 160 सेंटीमीटरपर्यंत पाऊस पडतो तिथे आर्द्र पानझडी किंवा मान्सून अरण्ये आढळतात मित्रांनो. पूर्व विदर्भ, मेळघाट म्हणजे अमरावतीचा एरिया, हरिश्चंद्र बालाघाट, सातमाळा इथे प्रामुख्याने आर्द्र पानझडी किंवा मान्सून अरण्ये आढळतात. त्यानंतर वृक्ष पानझडी अरण्ये कुठे आढळतात? 80 ते 120 सेंटीमीटर 80 ते 120 सेंटीमीटर दरम्यान जिथे पाऊस पडतो महाराष्ट्रामध्ये तिथे वृक्ष पानझडी अरण्ये आढळतात. सातपुडा, अजिंठा, डोंगररांगा पठारावरील कमी उंचीच्या टेकड्यावर ही अरण्ये आढळतात मित्रांनो. सातपुडा पर्वत, अजिंठा डोंगररांगा जे कमी उंचीच्या टेकड्या आहे त्यावर वृक्ष पानझडी अरण्ये आढळतात. पाने झडतात या झाडांची उन्हाळ्यामध्ये. तर 80 ते 120 सेंटीमीटरच्या दरम्यान ही अरण्ये आढळतात. त्यानंतरचा मग बघा काटेरी अरण्ये कुठे आढळतात? 80 सेंटीमीटरपेक्षा जिथे पाणी पडतो मित्रांनो तिथे काटेरी अरण्ये आढळतात. पठारावर मध्य महाराष्ट्र जे आहे त्या खोऱ्याच्या ज्या प्रदेश आहे डोंगररांगा, मध्य महाराष्ट्र म्हणजे भीमा, गोदावरी, कृष्णा, पुणे, सातारा, त्यानंतर अहमदनगर, तर सोलापूर हा जो मध्य महाराष्ट्राचा जो एरिया आहे इथे प्रामुख्याने नाशिक इथे प्रामुख्याने ज्या डोंगररांगा आहे आणि खोऱ्याचा जो प्रदेश आहे नदी खोऱ्याचा तिथे ही काटेरी अरण्ये आढळतात. पुणे, सातारा, सांगलीचा काही भाग, मराठवाडा व विदर्भ इथे. त्यानंतर प्रश्न नंतरचा, महाराष्ट्रात सर्वात जास्त वनक्षेत्र कोणत्या प्रकारच्या वनांनी व्यापले आहे? तर काटेरी वनांनी महाराष्ट्रात सर्वात जास्त क्षेत्र व्यापले आहे हे लक्षात असू द्या, काटेरी वने. त्यानंतर आर्द्र पानझडी वने प्रामुख्याने वनस्पतीसाठी प्रसिद्ध आहे.
तर सागवान या वनस्पतीसाठी आर्द्र पानझडी वने प्रामुख्याने प्रसिद्ध आहे आणि सागवान याचा उपयोग इमारतीसाठी जे लाकूड वापरले जाते, दरवाजे बनवण्यासाठी, इतर जे काही बनवण्यासाठी, जसे सोफा बनवण्यासाठी, दिवाण बनवण्यासाठी इत्यादी गोष्टी ज्याची सागवान वापरले जाते मित्रांनो, त्यामुळे आर्द्र पानझडी वनातील या वनस्पतीचा खूप महत्त्वाचा उपयोग आहे. त्यानंतर महाराष्ट्रात दक्षिण उष्ण कटिबंधीय काटेरी वनांचे क्षेत्र किती टक्के आहे? दक्षिण उष्ण कटिबंधीय काटेरी वनांचे क्षेत्र तर हे 63% आहे, हे लक्षात ठेवा. त्यानंतर महाराष्ट्रात सर्वात जास्त वनांचे क्षेत्र कोणत्या जिल्ह्यात आहे? तर महाराष्ट्रात सर्वात जास्त वनांचे क्षेत्र आहे गडचिरोली जिल्ह्यात. हे लक्षात असू द्या, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन. महाराष्ट्रात सर्वात जास्त वनांचे क्षेत्र हे गडचिरोली जिल्ह्यात आहे. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर ठाणे प्लस पालघर विभाजनापूर्वी आणि तिसऱ्या क्रमांकावर आहे अमरावती. त्यानंतर बघू महाराष्ट्रात सर्वात कमी वनक्षेत्र कोणत्या जिल्ह्यात आहे? तर मुंबई शहर या जिल्ह्यामध्ये सर्वात कमी वनक्षेत्र आहे. सेकंड नंबरवर आहे लातूरमध्ये त्यानंतर सर्वात कमी वनक्षेत्र आहे आणि त्यानंतर थर्डवर आहे रत्नागिरी. त्यानंतरचा महत्त्वाचा प्रश्न, महाराष्ट्रामध्ये एकूण किती वन विभाग आहे? तर महाराष्ट्रामध्ये एकूण 58 वन विभाग आहे मित्रांनो. त्यानंतरचा महत्त्वाचा प्रश्न बघूया, महाराष्ट्रात राखीव वनांचे सर्वात जास्त वनक्षेत्र कोणत्या जिल्ह्यात आहे? म्हणजे रिझर्व वन. तर इथे शेती करण्यासाठी इतर कामासाठी मनाई असते, प्रतिबंधित असते, रिझर्व वने. तर गडचिरोली जिल्ह्यात आहे सर्वात जास्त राखीव वनांचे क्षेत्र. त्यानंतर वनांचे क्षेत्रसुद्धा सर्वात जास्त गडचिरोली जिल्ह्यात आहे. त्यानंतर गुगामाळ राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे? गुगामाळ राष्ट्रीय उद्यान हे अमरावती जिल्ह्यात आहे मित्रांनो. त्यानंतर ताडोबा राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे? ताडोबा राष्ट्रीय उद्यान हे चंद्रपूर जिल्ह्यात आहे. त्यानंतर प्रियदर्शिनी इंदिरा गांधी पेंच राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे? ते आहे नागपूर जिल्ह्यात. त्यानंतरचा प्रश्न, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे? बोरिवलीमध्ये आहे. ठाणे व मुंबई उपनगर या 2 जिल्ह्यामध्ये ते पसरलेले आहे. त्यानंतर चांदोली राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे? सातारा, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी या 4 जिल्ह्यामध्ये चांदोली राष्ट्रीय उद्यान आहे. त्यानंतर नवेगाव राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे? तर गोंदिया जिल्ह्यात आहे. त्यानंतर एकूण किती राष्ट्रीय उद्यान आहे महाराष्ट्रामध्ये? तर एकूण 6 राष्ट्रीय उद्यान आहे महाराष्ट्रामध्ये. तर हे होते महाराष्ट्रातील वने, खनिज संपत्ती, राष्ट्रीय उद्याने याविषयी खूपच महत्त्वाची माहिती आणि प्रश्न. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर प्लीज व्हिडिओला लाईक करा. आमच्या चॅनलमध्ये जे प्लेलिस्ट आहे तिलासुद्धा व्हिजिट करा. त्यामध्ये सुद्धा आम्ही महाराष्ट्राच्या भूगोलावर छान व्हिडिओ अपलोड केलेले आहे. त्याचप्रमाणे इतिहासावर सुद्धा काही व्हिडिओ अपलोड केलेले आहे, ते सुद्धा बघून घ्या. आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, व्हिडिओला शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ गाईज. थँक्यू सो मच.